नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये जे आहे आज 25 मे 2025ला नेमका पावसाचा अंदाज काय राहणार आहे, कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे, कोणत्या भागामध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस राहील, तर कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. कारण सध्या राज्यामध्ये जे आहे अवकाळी त्या ठिकाणी पाऊस चालू आहे. म्हणजेच की जो प्री मान्सून असतो, जो पूर्व मान्सून असतो, तो पूर्व मान्सूनचा पाऊस जो आहे तो पाऊस सध्या राज्यामध्ये चाललेला आहे आणि सगळीकडे हा पाऊस जो आहे तो सक्रिय आहे. त्यामुळं आज देखील 25 मेला देखील राज्यातील अनेक भागांमध्ये ही पावसाची सक्रियता असणार आहे. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय दिलेला आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट जी राहील ती अपडेट अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आज 25 मे रोजी सगळीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये जे आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम असणार आहे व काही भागांमध्ये जे आहे जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे. हा पाऊस जो आहे हा वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह त्या ठिकाणी बरसणार आहे. पावसाची सक्रियता ही अवकाळी अशा प्रकारची असणार आहे. त्यामुळं सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, कारण वादळी वाऱ्याचा व मेघगर्जनेचा परिणाम हा मोठ्या प्रमाणावर दिसून येऊ शकतो. या व्हिडिओमध्ये आपण एकेका भागाची अपडेट जाणून घेणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील, कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस बरसेल, याची संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो परिसर येतो, या परिसरामध्ये आज आपल्याला संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण अनेक भागांमध्ये बघायला मिळेल. काही भागांमध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल, तर त्यानंतर मात्र उन्हाचा प्रभाव देखील बघायला मिळेल. मात्र सायंकाळच्या वेळी जे आहे 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान अनेक भागांमध्ये अवकाळी अशा प्रकारच्या मुसळधार पावसाची सक्रियता ही जाणवणार आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भाचा जो भाग येतो त्यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो, या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता जी आहे ती सायंकाळी म्हणजेच की 7 ते 8 वाजल्याच्या दरम्यान मोठ्या प्रकारचा पाऊस या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता राहील. काही भागांमध्ये जे आहे दुपारी 4 वाजल्यापासूनच वातावरणामध्ये बदल होऊन मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसण्यास सुरुवात होईल. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या परिसरामध्ये देखील मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विशेष करून संपूर्ण मराठवाड्यामध्ये आजच्या तारखेमध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हिंगोली, परभणी, नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल. सायंकाळी जे आहे पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. काही भागांमध्ये जे आहे दुपारी 2 वाजल्यापासूनच वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसेल. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, जालना, त्यानंतर धाराशिव हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात आलेली आहे. अनेक भागांमध्ये जे आहे विजेच्या कडकडाटासह मोठा अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बरसणार आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठा पाऊस बरसेल. या परिसरातील अनेक भागांमध्ये जे आहे वादळी वाऱ्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर असेल. भागामध्ये जे आहे काही भागांमध्ये ढगाळ वातावरण हे सकाळपासून सक्रिय असेल, तर काही भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील. म्हणजेच की उन्हाचा प्रभाव देखील त्या ठिकाणी बघायला मिळेल. मात्र येत्या 7 ते 8 तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर वातावरणामध्ये चेंज होऊन त्या ठिकाणी जे आहे जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे. त्यानंतर कोकणाचा जर विचार केला तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठा पाऊस सांगितलेला आहे. जे चक्रीवादळाचा परिणाम जो दिसून येणार होता तो म्हणजे या भागांमध्ये म्हणजेच की समुद्र किनारपट्टीलगतच्या भागामध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे. त्यानंतर काही भागांमध्ये जे आहे वातावरण हे स्वच्छ देखील राहील. मात्र काही भागांमध्ये जे आहे येत्या 5 ते 6 तासांमध्ये भला मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर मुंबई ठाणे पालघर हा जो परिसर आहे, परिसरामध्ये वातावरण स्वच्छ राहील. काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल, मात्र पावसाची मोठी सक्रियता ह्या भागामध्ये वर्तवण्यात येत नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम हा दुपारी 12 ते 1 वाजल्यापासून त्या ठिकाणी जाणवणार आहे. त्यानंतर जे आहे काही भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ होऊन जाईल, तर काही भागांमध्ये जे आहे नगर साईडचा जो परिसर आहे, या भागामध्ये जे आहे 4 ते 5 वाजल्याच्या दरम्यान त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बरसेल. पावसाचं स्वरूप हे वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह त्या ठिकाणी राहील. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर हा जो उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग आहे, या भागामध्ये पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर वर्तवण्यात येत नाही. मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल तर काही भागांमध्ये जे आहे सायंकाळच्या वेळेला पावसाच्या रिमझिम सरी बरसताना दिसून येतील. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश, भुसावळ हा जो भाग आहे, या भागामध्ये मात्र पावसाची मध्यम स्वरूपाची सक्रियता थोड्या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम हा दुपारी 2 वाजल्यापासून सगळीकडे त्या ठिकाणी सक्रिय असेल. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये 25 मे रोजी पावसाचे अंदाज राहणार आहे. म्हणजेच की संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आजच्या तारखेमध्ये बरसणार आहे. यामध्ये अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसेल, तर काही भागांमध्ये जे आहे वातावरण स्वच्छ राहील, मध्यम स्वरूपाचा जो आहे व त्या ठिकाणी रिमझिम अशा प्रकारचा पाऊस बरसेल. मात्र जास्त करून भागांमध्ये ढगाळ वातावरण जे आहे ते आजच्या तारखेमध्ये सक्रिय असताना आपल्याला दिसून येईल. तर हीच होती आजची आपली पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.